नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या करता अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। बांधकाम कामगारांना इसेन्शियल किटचा वाटप हा सुरू झालेला आहे। महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हा वाटप आता सुरू करण्यात आलेला आहे। या अगोदर भंडारा तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये हा वाटप सुरू झालेला होता। त्याच पाठोपाठ आता आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा हा वाटप सुरू झालेला आहे। बांधकाम कामगारांच्या इसेन्शियल किट करता ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या इसेन्शियल किटमध्ये वॉटर प्युरिफायर, धान्य साठवण कोटी, त्याचबरोबर टॉर्च आणि अधिकही जे महत्त्वाचे इसेन्शियल वस्तू आहे त्या मिळत आहे। तर याकरता ऑनलाईन अर्ज आता तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा घर बसल्या करू शकता। या अगोदर फक्त बांधकाम कामगाराच्या सेतू सुविधा केंद्रावरती जाऊनच तुम्ही अर्ज सादर करू शकत होता। तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झाले आहे का नाही ते तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करू शकता। तर आता आपण पाहूया की या बांधकाम कामगाराच्या इसेन्शियल किट करता ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा। मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या इसेन्शियल किट करता जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर तुमचं प्रोफाईल स्टेटस हे ॲक्टिव्ह असायला पाहिजे। जर तुमचं प्रोफाईल स्टेटस हे ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ यामध्ये घेऊ शकत नाही। बांधकाम कामगाराच्या कुठल्याही योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं प्रोफाईल स्टेटस हे ॲक्टिव्ह असायला पाहिजे। ते ॲक्टिव्ह आहे की नाही हे सुद्धा तुम्ही वेबसाईटवरती चेक करू शकता अगदी एका मिनिटामध्ये। ते कसं करायचं ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वात पहिले तर पाहूया की इसेन्शियल किट करता ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आणि त्याची अपॉइंटमेंट कशी घ्यायची। चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। इसेन्शियल किट वाटप करता एक नवीन वेबसाईट जे सुरू करण्यात आलेली आहे ती वेबसाईट स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। याच वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे। ही वेबसाईट आपल्या टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा पिन केलेली आहे। त्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवर तर डायरेक्टली येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस इथे पाहायला मिळेल, जिथे तुम्हाला बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल। तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर जो की ॲक्टिव्ह असायला पाहिजे तो टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराच्या प्रोफाईलमध्ये जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला OTP येण्यास प्रॉब्लेम होत असेल तर इथे कुठलाही 6 अंकी नंबर तुम्हाला टाकायचा आहे, जसं की 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर इनव्हॅलिड OTP अशा प्रकारचं ऑप्शन येईल। त्यानंतर तुम्हाला रिसेंट OTP नावाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जर तुम्हाला फर्स्ट टाइम OTP आला नाही तर सेकंड टाइम नक्की येईल। त्यानंतर OTP आल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची सर्व प्रोफाईल इथे दाखवल्या जाईल। त्यानंतर सर्वात खाली यायचं आहे आणि इथे सिलेक्ट कॅम्प नावाचं ऑप्शन आहे। जर दिसत नसेल तर अशा प्रकारचा एक बॉन दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याचं नाव दिसेल। जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॅम्प सुरू आहे त्या त्या ठिकाणचं ऑप्शन इथे पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। जसं मी इथे अमरावती A अशा प्रकारचं ऑप्शन दिसत आहे, तर अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये हे सुरू आहे, तर मी अमरावती या ऑप्शनवरती क्लिक केलं आहे। त्यानंतर अपॉइंटमेंट डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्याचकरता तुम्हाला अपॉइंटमेंट डेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट करता एक ऑप्शन येईल, त्यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट डेट जे आहे ते इथून सिलेक्ट करायचे आहे। जे रेड कलरमध्ये दिसतात ते तुम्ही घेऊ शकत नाही। त्यानंतर येलो कलरमध्ये जे दिसतात ते सुद्धा घेऊ शकत नाही। तुमच्या तारखेपासून पुढील तारखेमध्ये तुम्हाला 1 बाय 1 चेक करायचं आहे। जसं एखादा जर डेट अवेलेबल नसेल तर इथे संच अवेलेबल नाही किंवा इथे संच संपुष्टात आलेला आहे असं ऑप्शन तुम्हाला तिथे येऊ शकतं। तर यामध्ये आपण एक डेट घेऊया, जसं की मी 27 तारीख इथे घेतलेली आहे। 27 तारीख यामध्ये घेतल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर डेट असेल तर डायरेक्टली अपॉइंटमेंट प्रिंट होईल। अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अपॉइंटमेंटचं लेटर येईल। त्या अपॉइंटमेंटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही त्याचा PDF सुद्धा बनवू शकता। जर तुम्ही लॅपटॉपवरती काढत असाल तर डायरेक्टली PDF बनवू शकता आणि जर तुम्ही मोबाईलवरती काढत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं इथे दिसेल, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची इसेन्शियल किट करता अपॉइंटमेंट जे आहे ते बुक करू शकता, ते देखील
मोबाईलच्या सहाय्याने। त्यानंतर आता आपण पाहूया की तुमचं प्रोफाईल स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते कसं चेक करायचं आणि ज्या बांधकाम कामगारांच्या बांधवांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल ते सुद्धा तुम्ही याच पद्धतीने पाहू शकता। याकरता तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर बांधकाम कामगाराची जी वेबसाईट आहे ते ओपन करायची आहे। जर तुम्हाला वेबसाईट माहिती नसेल तर डायरेक्टली तुम्ही गुगलवरती बांधकाम कामगार असं टाईप करू शकता। यानंतर ही वेबसाईट ओपन होईल। कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा इथे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर विचारेल। तो आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि एंटर करायचा आहे। तर इथे आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला होता आणि तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। त्यावरती एक OTP जाईल। तो OTP टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं प्रोफाईल जे आहे ते इथे दिसणार आहे आणि यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस काय आहे ते तुम्ही इथे पाहू शकता। इथे रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे। जर हे ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही बांधकाम कामगाराचे इसेन्शियल किट, भांडे किट किंवा सेफ्टी किट याकरता अर्ज सादर करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा पाहायला मिळतो। ज्या बांधकाम कामगारांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल, ज्या बांधकाम कामगारांना त्यांचं स्टेटस काय आहे ते चेक माहिती नसेल, तर ते अशा पद्धतीने ऑनलाईनच मोबाईलच्या सहाय्याने घर बसल्या काढू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमची इसेन्शियल किट करता अपॉइंटमेंट लवकरात लवकर घेऊन घ्या आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या पद्धतीने त्यांची अपॉइंटमेंट घर बसल्या मोबाईलवरती घेता येईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।